हे हाय गाइज, वेलकम टू माय चॅनल राकेश भोईर एंटरटेनमेंट। आणि मित्रांनो, आज आपण आलो आहोत पाम बीचच्या पलीकडे खाडीच्या भागामध्ये। आणि बघा, खूप छान प्लेस आहे आणि बराच तसा आतमध्ये आहे, चालावं लागेल बऱ्यापैकी। स्कूटर तशी येते, हे बघा माझी गाडी मी तिथे पार्क केलेली आहे। इथपर्यंतच तुमची गाडी येणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला थोडंफार चालावं लागणार आहे। पण खरंच खूप इंटरेस्टिंग असा प्लेस आहे। आणि आपल्या ठिकाणावर गेल्यानंतर तिकडनं समुद्राचा बऱ्यापैकी भाग दिसतो आणि अटल सेतू जो ब्रिज झालेला आहे, जो सरळ मुंबईला अटॅच होतोय नाव्यापासून, तो देखील दिसतो गाईज। खूप छान प्लेस आहे। संध्याकाळी इथले शेजारी जे लोक राहतात, ज्यांना हे ठिकाण माहिती आहे, ते लोक इथे येत असतात। मस्त वाटतं एकदम। पण खूप रात्री नाही येऊ शकत इथे, कारण खूप अंधार होईल। तुम्हाला 4 ते 5च्या दरम्यान यावं लागेल आणि 6-6:30च्या दरम्यान घरी देखील जावं लागेल। हे बघा, पक्ष्यांचा देखील बऱ्यापैकी वावर आहे। खूप पक्षी बघायला भेटतील तुम्हाला, डिफरंट टाईपचे। तिकडे फ्लेमिंगो देखील होते, ते फ्लेमिंगो देखील मी या ब्लॉगमध्ये ॲड करून घेईन, जेणेकरून तुम्हाला बघायला भेटतील। मस्तच असं ठिकाण आहे। आणि जर तुम्ही स्पेशली पावसाळ्यामध्ये आलात तर अजून पण छान वाटतं, कारण सर्व हिरवळ असते, टोटल हिरवळ असते इथे। पक्ष्यांचा किलबिलाट कंटिन्युअसली चालू आहे, म्हणजे मला काय असं म्युझिक वगैरे ॲड करावी लागेल मला वाटत नाही। हे बघा, इथे भात पण लावलेला आहे, भाताची शेती। मोस्टली आमच्या या भागामध्ये भाताची शेतीच होत होती, आता शेतं वगैरे राहिलेली नाही आहे। तर इथले मला वाटतं कराव्या गावातली लोक इथे भात वगैरे भाजी वगैरे लावतात खाण्यापुरता। खूप छान प्लेस आहे। याच्यानंतर मी याच्या अगोदर मी बऱ्याच वेळेला इथे येऊन गेलेलो आहे, पण कधी ब्लॉग नाही बनवला। हे बघा, शेंगा लागलेल्या आहेत। आय थिंक सो की वालाच्या शेंगा आहेत की काय, तुम्ही बघून घ्या। पण खूप ठीक आहे, थोडंसं कन्फ्युजन आहे। त्याचं फूल आहे, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की नक्की काय आहे। मला बऱ्यापैकी कन्फ्युजन आहे। हे आहे बोरीचं झाड, बोरं देखील बरीच आलेली आहेत। खूप बोरं आलेली आहेत गाईज। खूप इंटरेस्टिंग असा प्लेस। आणि एक मंदिर आहे, पण या मंदिराबद्दल मी तुम्हाला सर्वच काही सांगू शकणार नाही, कारण मला नाही माहीत हे कसलं मंदिर आहे। हे कराव्या गावातली जी लोक आहेत तीच सांगू शकतात। कंटिन्युअसली आपला छोटासा मिनी ब्लॉग होणार आहे। आणि जस्ट थोड्याच वेळाने आपण त्या ठिकाणावर पोहोचणार आहोत जिथे आपण चाललोय। तुम्हाला आता समुद्र दिसायला स्टार्ट झाला असेल बऱ्यापैकी। आणि गाईज, हेच ते ठिकाण आहे। तुम्ही कधीच तरी वेळ काढून या। तुम्हाला जर लक्षात आलं असेल, करावा गावाच्या पलीकडे, पाम बीचच्या देखील पलीकडे तुम्हाला इकडे यायचं आहे। एकदम ऑसम इंटरेस्टिंग ब्लॉग।
सो गाईज फायनली आपण त्या जागेवर पोचलेलो आहोत ज्याची मी तुम्हाला डिटेल देत होतो मग आजपासनं. हे बघा, असा हा दगडी भाग आहे. हे आहे ते समुद्र आणि अटल सेतू मी तुम्हाला दाखवतो झूम करून, तुम्ही बघा. सो अटल सेतू, ओके, दिस पोझिशन. हे बघा, हे आहे अटल सेतू, अटल सेतू ब्रिज. आणि हे आहे समुद्र जे नवी मुंबईला व्यापलेलं आहे ते हे समुद्र आहे. इथे तुम्हाला होड्या बघायला भेटतात. ते कोणीतरी काका आहेत जे मच्छीमारी करून आले आहेत किंवा जाणार आहेत, आय डोंट नो. इथे देखील होड्या वगैरे आहेत. हे बघा, ही देखील एक होडी आहे. त्याच्या त्या साईडला देखील एक होडी आहे. सो गाईज, कमेंटमध्ये नक्कीच तुम्ही सांगू शकता की तुम्हाला हा प्लेस कसा वाटला. हे बघा, सो गाईज मगाशी मी तुम्हाला दाखवलं होडीमध्ये काका होते, त्यांना चिंबोऱ्या भेटलेल्या आहेत. बघा, जवळून बघून घ्या. बऱ्यापैकी साईज आहे, एकदम छोट्या नाही आहेत, मस्त आहेत. भरलेल्या असतील काका आता, नाही ना?